तर नमस्कार मंडळी. सकाळी आज आम्ही लवकर उठलो, आंघोळ वगैरे केली, स्वामींच्या मंदिरात गेलो होतो. आज काकी आल्याच नव्हते म्हणून स्वामींच्या मंदिरात पूजाही आम्हीच केली. आज स्वामींना आंघोळ घातली, महादेवाला आंघोळ घातली, झाडून लोटून आज आमच्याकडं होतं. सकाळी आम्हाला कळलं की आज काकी येणार नाहीत मंदिरात, म्हणून आज सगळी पूजा मी आणि माझ्या ताईनीच केली. आता ताई मला बनवती खिचडी खाण्यासाठी. आता वाजले ते 10-10:30 वाजले असतील का? 10-10:30 वाजले असतील, 11 वाजले असतील. आता खिचडी करायची. खिचडी नाही पण बटाटा बनवती. मला खिचडी नाही खाऊ वाटत, खिचडीने पोट बिघडतं म्हणून मी बटाटाच खातो. हो का, बटाटा शिजवला आहे आता. शेंगदाण्याचा कूट नाही, ताईने नाही धरली एकादस, माझीच आहे एकादस आज. अजून काय सांगावं. पाणी हे भरलं सकाळी मोटर चालू करून. तोपर्यंत मी झाडून घेतलं ताईचं पाणी भरूस तर. मग परत आम्ही दोघांनी मिळून पूजा केली. आता वाजले ते 11. आता खिचडी होती, खिचडी करणार आहे. मग आता बघा आजचं वातावरण कसं आहे बाहेरचं. हवा सुटली. आभाळ नाही आला आता, का आलंय थोडंच आहे आभाळ आज. अशी सुट्टी हवा 2-3 दिवस झालं नुसती. आभाळ येते जाते. तर मंडळी बघा, आता बटाटा सोलायचं चाललंय. बटाट्याची साली काढते येत आहे. जास्त तिखट बनवू नको काही, मला नाही तिखट आवडत ना. 2-3च मिरच्या टाक. आज लयच उष्णता बी तयार झाली, जसं गरम होतं. निवांत जाऊन बसू बाबळी खाली हवेला. हा, शिर्डीला सोडू तिथं कालच्या वेळी. का बांधून आली शिर्डीला तू? बांधली सकाळचं. उन्हाच्या आधी खाय. पाणी हे ठेवलं का? पाणी अजून नाही ठेवलं शिर्डीला. मग आता आम्ही शिर्डीला पाणी घेऊन जाणार आहे आता खिचडी केल्यावर. मग थोड्या वेळ बसायचं बाबळी खाली तिथं. शिळीला बी चारायची, थोड्या गप्पा मारणार आहे. मग निवांत गप्पा मारत बसायचं आता 4-5 वाजेपर्यंत. हा का परत आराम करणार आहे तू? अजून धुणार भांडी आहे. दोन भांडी राहिले अजून. देवपूजा केली आहे. देवपूजा ही झाली, 2 भांडी राहिले ना. तुझी खिचडी करते की भांडी धुणार? मग तुम्ही कधी जेवणार? कामावर. हा, तू नाही झालं. मी घेऊ का खिचडी खाऊन? खाते ना. तू एकटी जेवणार होय परत? जेवशील ना एकटी मग? होय, बाहेर आहे. मिठाचं बाहेर आहे. हा बस. आला उठला. मिठाचं लिहिता काय आणि झालंय का? वरनं मी टाकून खात नाही ती. त्यापेक्षा जेवण करतोय ते आतमध्ये मीठ मागायला आला होता. मिठाची भरणी होती बाहेर. वरनं मीठ टाकून खात नाही तरी पण ऐकत नाही ती. टाकून खाते तीच तरी. जेवण जाय ना गो. तुम्ही पण कोण मीठ वरनं टाकून खाता आजचा जेवण करताना तर टाकत जाऊ नका, चांगलं नसतं म्हणते ती. हा, मीठ असं मागून जेवण करताना घेऊच नाही. जसं झालं तसं खायचं. आळणी तर आळणी. नारळ खाली तर उतरायला पाहिजे की खाणाराच. थोडंफार तरी टाकलंच असेल ना. जेवण बनवणार आहे जी कोण बनवतंय ती. अरे एवढं तेवढं होणारच का? मी दिसतोय का पण इथं? होय का? हो. काय आता जाळ घालते चुलीला बघा. स्वयंपाक झालाय ना तुझा? हो. स्वयंपाक झाला तरीच खिचडी राहते. स्वयंपाकी झालाय ताईचा बनवून. आता तेवढा माझं ते बटाटा बनवायचा उपासाचा. मग तिला धुणं भांडी केल्यानंतर मग ती जेवण करणार आहे.
मग परत आम्ही निवांत बसणार आहे हवेला जाऊन बाबळी खाली शिळीला चारत. शिळीला तिथं बांधायची, असं लांबडं दावं बांधून सोडायची अशी चारायला. निवांत एखादा व्हिडिओ काढू नाही तर निवांत गप्पा मारत बसू. इथं काय पत्र्यात गरम होतं इथं, त्यापेक्षा तिथं बरं वाटतं. तेल पण कमीच टाकाय बाबा, जास्त आहे पण. एकच पळी बस. भात नाही ना बनवला तो आज, बरं झालं. नाही तर एखादं सण तर भात बनवून चारला असतं. म्हणला होता का पप्पू सकाळी भात बनवून? नाही ना. म्हणलं होता की पण नाही केला. मोनीचा काल फोन आला होता, ती म्हणली होती व्हिडिओ बघून सांग मला कसा आलाय ते. तिला फोन बी केला नाही माघारी. बघितला का नाही? मी बघितला की व्हिडिओ, पण तिला फोनच केला ना. करायचा का थोड्या वेळा? आहे तर गेली का नाही दवाखान्यात काय माहिती. दवाखान्यात जायसाठी गेली, पण आता आज गेली तर उद्याच्याला घरी जाईल ना. तर रात्री 4-5 दिवस काय माहिती. काय माहिती. बघू किती तेल टाकलंय. बस एवढं. मिरची आहे काय की? चिरला नाही होय, बारीक नाही होय त्याला. असं बरं. खमंग वाजतं रालाकडे. अजून का वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी बनवतात ना उपासाला? काय? बटाटाच का असाच असतो? पातळ असतो ना? तुला कसं खायचं? असाच खायचा आहे मला. सुका होय. हां, का पातळ बनवणार होती काय तू? हां. ते तिच्या त्या चमच्याने खाल्लेला. असं खायचं आहे. सुका बनवती का पातळ मग घ्या पातळ. पाहिजे? बरं बनव मग. तुला कसं आवडते? हां, तुला असं खायचा होता? असाच खायचा आहे मला. चांगला लागेल का असं? काय माहिती, मी नाही असा खाल्ला कधी. मग बनव मग पातळ. तुझ्या मनाने बनव, तुला कसं चांगला येतो तसं. हां, तर चांगला टेस्टी लागला पाहिजे. शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. आता शेंगदाण्याचा कूट टाकल्या किती भारी दिसतं. तो शिळी कशी चरती तिकडं, तिथं बांधून आली होय. मग बघा शिळी कशी चरती. उन्हातच आहे उभा राहिली. सावलीला तिला जायला काय होतंय? उन्हातच बांधली, सावलीला कशी जाईल? शिळी तशा सावलीला बांधली तरी उन्हात जाऊन थांबते. पाण्याला कोणतरी गेलंय, आवाज येतोय विहिरीवर. मेंढराच्या दिसतं. काकी येते का संध्याकाळपर्यंत? का संध्याकाळी म्हणजे आपल्याला दिवाबत्ती लावायला जायला? हा, येतील की. पाणी ओतूनच कर. असं चमच्याने खायला येतं, चांगलं लागतं. आता बघ बरं दिसतंय का? हे मी बी दिसतोय का बघ ना तिला. उठून बघ ना एकदा. हा दिसतंय. हा, डोकं कट होतंय का? हा, ते हलवू नको, तिथनंच सांग मला डोकं कट होतंय. नाही दिसतंय सगळं. दिसतंय. थोडंसं असं.
याचं जायचं जायचं मला 11:30 हप्ता किती आहे आज 1200 फुगाचा आणतोय कुठं उचलायला कुठं बी घेतो या पॉकेटला हप्ता आहे की कोण गेलंय म्हणते कुठं राहणार आपण टाइम म्हणल्यावर लय राहणार तुला गटावाली शर्टर काय लावलंय कुठं काय वन टाइम मगाशी लय नका त्याच्यामध्ये वन टाइम म्हणल्यावर लय राहणार पण एम पॉकेटवर मी घेतलं होतं हे मग असतं EMI वर असतं त्याला कमीच येतोय थोडा कमी फुगा येतोय हा 4च राहिले तर 4 म्हणलं तरी 4 6 6 7 12 7 24 6 25 4 राहिले 4 महिने आला क्या म्हणजे मग जरा रोवा लागली कसलं वारं सुटलं या काल काल कमी होतं आज जास्तच वाढलंय उद्या याच्यापेक्षा वाढू नाही म्हणजे झालं काय माहिती वाऱ्याला जायची पालखीमुळे वारं सुटलंय सुटतंच ना माणसं चालत यायला दरवर्षी सुटतं का असं वारं हा नुसती पळत राहिली मंगळवाऱ्याला पाय चालवलं सकाळी तर किती वारकरी गेली सायकली तुला म्हणलं ना तू 2-3 आता एक्सेसला काय ते ओपनच होय नाही माणसं इकडे आल्यावर लय भारी वाटणार जेवायला पाया पडायला गर्दी झाल्यावर पालखी दिंडीच असते पुढं पण जातात ना माणसं काय काय आणि मागणं पण आता ही बाप पुढे गेली ना ती येते आणि मागणं पण येते का ग चालला ती तिकडे ए अरे फोन करू की थांब कोणाला कोणाला तरी हप्त्यासाठी पैसे टाकावं लागतील अजून किती यायचे नाही होय गाडी कशी पाहिजे? आज नाही का जाऊ. आली रे. वाऱ्याचा आवाज यायचा भरा 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 काय भरलून आली आहे पालखी कोण म्हणलं? मामा निवांत बसायचं आता वाहनात काय कळणार थोड्या वेळ थांबतोय थोड्या वेळ येतोय थोड्या वेळ थांबतोय थोड्या वेळ येतोय काय म्हणते मग दिवसमध्ये किती लावत होत नाही मी आल्यावर त्या आजारात कृष्ण पहिले होय तर मंडळी आता मी एखादं सोडणार आहे एखादंच सोडायला बनवलंय ताईनी ताटात घेणार आहे भाजी आता मी सर बाजूला मेथीची भाजी केली पुऱ्या केले ते अगोदर नैवेद्य ठेवतो देवाला आणि नंतर मग कसं ठेवायचं आहे का एका डिशीत ठेवू का हा देवाला ठेवतो अगोदर मग लगेच मी एखादं सुटतो मी पुऱ्या बघा पुऱ्या केले ते पुऱ्या करायचं चालूच आहे अजून ताईच
भाजी आणि काय कसं ठेवायचं बघ, ही भाजी हा पुरी घेते ही पुरी आणि ह्याच्यावर भाजी येऊ का ठेवून आता? देवाला ठेवून येतो ही. पाणी ठेवतो थोडंसं देवाला. तेलात होतो का मग त्यातलं असतं कालचं पाणी. कुठं देऊ ओतून ते पाणी? काल पाणी ठेवलेलं आहे देवाला. हे आता तुळशीला होतो का प्राजक्ताच्या झाडाला झाडाला होतो. हे झाडाला पाणी ओततो आणि दुसरं पाणी देवाला ठेवतो. आता भाजी आणि पुरी तर ठेवली, पाणी राहिलं ठेवायचं. देव बाप्पा घ्या जीवन. आता मी पण एखादं सोडतो, तुम्ही पण सोडा. मंजीला टाकी काहीतरी खायला वराटती. हा सर बाजूला इथं ऊनच लागतंय की का मला, मी कसं जेवण करणार? लयच ऊन लागतं इथं. इकडं तोंड करून बसतो. सर मग लय तेलकट होईल काय खायचं. एखादं सोडासाठी मी घेतली मेथीची भाजी आणि पुऱ्या घेतल्या त्या. चला आता मी एखादंच सोडतो.